नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली म्हणजेच गेल्या वर्षी झालेला आज आपण हा पेपर पाहणार आहोत। तर आपली आता पोलीस भरती जवळ आली आहे, त्या हिशोबानेच आपण आता इथून पुढचे पेपर पाहणार आहोत। तर या नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती या पेपरमधील आज आपण त्याचा भाग 1 पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण बुद्धिमत्तेशी संबंधित जे काही प्रश्न आले होते ह्या पेपरचे तर ते आपण या भागामध्ये आपण पाहणार आहोत। तर हा सेट डी चा पेपर होता आणि वेळ 90 मिनिटे होती यामध्ये। तर वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। पाहूया आजच्या या आपल्या नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरतीच्या पेपरमधील भाग 1 मधील आपला हा प्रश्न पहिला। तर प्रश्न पहिला तुम्ही इथे पाहू शकता। तर काय दिलेला आहे प्रश्न पहिला, तर खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल। तर आता इथे आपल्याला हे ते प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, तर ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते आपल्याला शोधायचं आहे। तर आता हे एक अक्षरमाला दिली आहे इंग्लिशमध्ये, तर इथे ZABY WDEV TGHS, तर पुढे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते काढायचं आहे। तर आता इथे जर तुम्ही क्रम पाहिला तर इथे काय केलेलं आहे यांनी, तर सुरुवातीला -3 केलेलं आहे। म्हणजे सुरुवातीला -3 म्हणजे झेडमधून जर तुम्ही मागे -3 मागे 3 घरी आला तर काय येतं, W येतं। त्याप्रमाणे पुढे काय आहे, A आहे। तर इथे काय केलेलं आहे, +3 केलेलं आहे, A+3 म्हणजे BCD। त्याप्रमाणे Aला काय आलं, इथे D आलं। त्याप्रमाणे परत Bला काय केलं त्यांनी, CDE म्हणजे Bला सुद्धा +3 केलेलं आहे। काय केलेलं आहे, +3। आणि परत Yला त्यांनी काय केलेलं आहे, परत मागे 3 गेलेत म्हणजे Y-3 मागे जर तुम्ही गेला तर काय येतं, म्हणजे फी येतं। तर याप्रमाणे हा क्रम पुढे चालू राहिलेला आहे। तर आपल्याला आता इथे TGHS दिलेला आहे। तर आता तिथे आता T सुरुवातीला काय करावं लागेल, आपल्याला मागे यावं लागेल। T किती नंबरला असतं, 20 नंबरला असतं। मग 20 मधून जर तुम्ही मागे 3 आला तर काय येतं, 17 येतं। 17 नंबरला काय असतं, Q असतं। मग सुरुवातीला काय येणार आहे, ते Q येणार। आता मधले दोन अक्षर +3 करायचे, म्हणजे G+3 केलं तर HIJ येणार। त्यानंतर H आहे, H नंतर पुढे काय IJ आणि K येणार, म्हणजे QJK। आता इथे जर तुम्ही पर्यायात पाहिलं तर QJK सुरुवातीला असणारा हा C आणि D मध्ये QJ आहे, पण इथे K आहे। पर्याय क्रमांक 3 तुम्हाला हे आन्सर मिळून जाईल। म्हणजे पहिल्यांदा -3, परत 2 वेळेस +3 आणि परत -3 असा हा सिरीज चालू आहे। म्हणजे ऑप्शन C QJKP या प्रश्नाचं आपलं आन्सर असणार आहे। तर पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 2। खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल। तर आता हे खाली प्रश्न दिलेला आहे, इथे देखील आपल्याला सिरीज दिलेली आहे। तर इथे ॲनालॉजी आहे, JO साठी जसा GL आला आहे तसा TZ साठी काय येईल। तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर J साठी काय घेतलं त्यांनी, G घेतलेलं आहे। तर इथे देखील मागासारखंच केलं आहे त्यांनी, फक्त इथे दोन्हीला फक्त त्यांनी -3 म्हणजे घरे मागे आलेले आहेत। Jच्या मागे म्हणजे 3 जर तुम्ही मागे आला तर काय येतं, G येतं। त्याप्रमाणे Oच्या मागे -3 गेला तर काय येतं, L येतं। त्याप्रमाणे TZ साठी तर मगाशीच आपण पाहिलं T 20 नंबरला आहे, त्याच्यानंतर आपण मागे गेलं तर काय येतं, सुरुवातीला Q येतं। आणि झेडच्या मागे इथेच आपण पाहिलेलं झेड साठी काय आलं इथे, तर इथे W आलं। म्हणजे झेडच्या मागे जर आपण 3 ने गेलो तर काय येतं, W येतं। म्हणजे QW तुमचं जे आहे तर ते TZ साठी ॲनालॉजी जुळते। म्हणजेच ऑप्शन C जे आहे तर ते QW आपलं या प्रश्नाचं आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 3। तर प्रश्न 3 मध्ये काय दिलेलं आहे, तर आता इथे तुम्ही पाहू शकता खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल। तर इथे प्रश्नचिन्ह तुम्हाला दिलेलं आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी काढायचं आहे। तर आता इथे पहिल्यांदा काय दिले, ABC आणि मध्ये 36 दिले। इथे CDE मध्ये 216 दिले। इथे जर तुम्ही पाहिलं तर या संख्या ज्या आहेत तर हे 6च्या पटीतल्या संख्या आहेत। कशा आहेत, 6च्या पटीतल्या म्हणजे 6ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत, 36 216। आता 6ची कसोटी काय सांगते, ज्या संख्येला 2 व 3 ने भाग जातो त्याला 6ने भाग जातो। म्हणजे इथे देखील प्रश्नचिन्हाच्या जागी जी येणारी संख्या ती 6ने भाग जाणार पाहिजे। इथे जर पाहिलं 694, 674, 664 व 684। तर या चारीपैकी फक्त 684लाच फक्त 6ने भाग जातो, म्हणजे 6च्या पटीतली संख्या आहे ती। तर म्हणजेच ऑप्शन D जे आहे म्हणजे 6च्या पटीत आहे, म्हणजे त्याला 2 ने पण भाग गेला पाहिजे। एकक स्थानी 4 आहे म्हणजे 2 ने तर जातोच। बेरीज जर केली याची 8 आणि 6 14 आणि 4 18 येते। 18ला 3 ने भाग जातो म्हणून ह्या संख्येला 2 व 3 ने भाग जातो म्हणून 6ने देखील भाग जातो। म्हणजेच हेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल। काय असणार आहे, 684। तर पुढील प्रश्न पाहूयात,
प्रश्न क्रमांक 4. काय दिले इथे आपल्याला? खालील प्रश्नात प्रश्नचिन्हा जागी काय येईल? तर आता इथे 17/11 आहे, त्यानंतर 16/13 आहे, त्यानंतर 14/16, 11/20 आणि पुढे प्रश्नचिन्हा जागी काय येईल? तर इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे 17 - 1 किती येतं? 16 येतं. परत 16 - 2 म्हणजे इथे -1 केलं आहे, इथे -2 केलं आहे आणि परत 14 - 3 म्हणजे इथे काय केलं आहे? -3 केलेलं आहे. म्हणजे 14 - 3 किती येतं? 11 येतं. म्हणजे 1 2 3 या फरकाने हे वाढत चाललं आहे. मग पुढे काय येणार? 11 - 4 येणार. 11मधून 4 गेले किती राहतात? 7 येणार. त्याप्रमाणे छेदामध्ये इथे काय? 11 + 2 किती येतं? 13 येतं. मग 13 + 3 किती येतं? 16 येतं. 16 + 4 म्हणजे 2 3 4 16 + 4 केलं 20 येतं. मग 20 अधिक पुढे काय करावं लागणार आहे? 5 करावं लागणार आहे. म्हणजे 20 आणि 5 किती येणार? 25 येणार. म्हणजे 7/25 या प्रश्नाचं तुमचं ॲन्सर असणार आहे. तर आता 7/25 इथे जर तुम्ही पाहिलं तर कशामध्ये दिसते तुम्हाला? तर पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेला आहे. तर 7/25 या ऑप्शन सी आपल्या या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5. तर काय दिलेलं आहे प्रश्न क्रमांक 5 मध्ये? खालील प्रश्नात प्रश्नचिन्हा जागी काय येईल? तर आता 20, 80, 180, 320 आणि 720. तर पुढे आपल्याला इथे प्रश्नचिन्ह मध्ये दिलेलं आहे. 320 नंतर काय येईल आपल्याला इथे विचारलेलं आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर 20 आणि 80 यामध्ये फरक कितीचा आहे? 60चा आहे. त्याप्रमाणे 80 आणि 180 मध्ये 100चा आहे. म्हणजे इथे कितीनं वाढला हा फरक? 60 आणि ह्याच्यामध्ये 100 मध्ये 40चा फरक आला. परत इथे जर तुम्ही पाहिलं 180 आणि 320 यामध्ये कितीचा फरक आहे? तर तो फरक आहे 140चा फरक आहे. कितीचा आहे? 140चा. म्हणजे फरक इथे फरकातला फरक हा 40-40ने वाढत चालला आहे. पुढे जर तुम्ही पाहिलं मग 320 आणि येणारी संख्या म्हणजे 140 आणि 40 किती? 180. म्हणजे 180 प्लस 320 जर केलं तर पुढची संख्या काय मिळणार आहे तुम्हाला? 500 मिळणार आहे. आणि परत 500मध्ये जर तुम्ही 220 ॲड केलं तर पुढे 720 मिळतं. म्हणजे 40ने फरक वाढत चाललेला आहे, फरकातला फरक. मग इथं 320 अधिक 180 किती येतं? 500 येतं. म्हणून याचं ॲन्सर काय असणार आहे आपलं? ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे तुम्हाला. याचं ॲन्सर काय असेल तर 500 असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6. तर आता इथे काय दिलं आहे? ए ही व्यक्ती बीची भाची आहे. एक व्यक्ती आहे जी कुणाची? बीची भाची आहे. तर इथे आपण आता चौकोन आणि गोल वापरू. तर लक्षात घ्या, म्हणजे जे पुरुष आहेत त्याला आपण चौकोन वापरूया आणि ज्या स्त्रिया आहेत त्यांना आपण म्हणजे सर्कल वापरूया. तर आता इथे काय दिलं आहे आपल्याला पुढे? ए ही डीची मुलगी आहे. म्हणजे ए काय आहे? मुलगी आहे. म्हणजे एला आपण सर्कलमध्ये लिहूया. कुणाची मुलगी आहे? डीची. म्हणजे इथे आपण काय येणार आपलं? या सर्कलमध्ये ए येणार. ए ही कुणाची मुलगी आहे? डीची मुलगी आहे. त्याप्रमाणे सी ही बीची एकुलती एक बहीण आहे. सी ही बीची एकुलती एक बहीण आहे आणि ए ही कोण आहे? बीची भाची आहे. सी काय? बीची एकुलती एक बहीण कोण आहे? सी आहे. म्हणजे ही बीची भाची कोण आहे? भाचा. ए ही बीची भाची आहे. म्हणजे बी ही काय असणार आहे इथे जर तुम्ही पाहिलं तर सीची जी आहे तर ती बहीण असणार आहे. कोण असणार आहे? ही बी सीची बहीण असणार आहे आणि हा डी जो आहे तर तो सीचा नवरा असणार आहे. म्हणजे सीची बहीण म्हणजे ही कोण झाली? बी. एची मावशी झाली. म्हणजे आपल्याला काय विचारलं? डी ही व्यक्ती बीची कोण असणार आहे? आता डी हा कोण असणार आहे? सीचा नवरा. म्हणजे बीची बहीण सी आहे. सीचा नवरा कोण असणार आहे? तिचा भाऊजी असणार आहे. म्हणजे याचा ॲन्सर काय असणार आहे? डी ही व्यक्ती बीची कोण आहे आपल्याला विचारलेलं आहे. तर कोण आहे? तर तो भाऊजी आहे बीचा. कोण? डी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7. काय दिलं आपल्याला इथे? एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटांनी मागे पडते. सकाळी 11 वाजता ते बरोबर लावले होते. प्रत्यक्षात त्याच दिवशी सायंकाळचे 5:30 वाजले असताना ते घड्याळ कोणती वेळ दर्शवत असेल? तर आता घड्याळ एका तासाला किती मिनिटांनी मागे पडतं? 5 मिनिटांनी मागे पडतं. मग ते लावलं किती वाजता? सकाळी 11 वाजता. मग त्याच दिवशी सायंकाळचे 5:30 वाजले. मग आता सायंकाळच्या 5:30 पर्यंत तुम्ही जर पाहिलं तर 11 ते सायंकाळच्या 5:30 पर्यंत किती तास होतात? तर 6.5 तास होतात. मग आता एका तासाला किती हे मागे पडते? 5. मग 6.5 तासाला काय होणार? हे
5 सक्के किती हे 30 मिनिट आणि हे अर्ध्या तासाचे 2.5 मिनिट म्हणजे 2.30 म्हणजे 32 मिनिट जे आहे तर ते घड्याळ जे आहे तर ते मागे पडणार आहे. मग 5.5मधून जर आपल्याला काय 5 मिनिट म्हणजे 5.5 वाजलेत, त्याच्यातून आपल्याला काय 32 मिनिट आणि वर म्हणजे 30 सेकंद म्हणजे 32.5 मिनिट आपल्याला मागे जायचं आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं हे 30 वरचे गेले, आता किती वेळ दिले 5:30 वेळ दिले, हे 30 मिनटं गेले आणि 4:60 याच्यातून आपल्याला अजून 2.5 मिनटं वजा करायचे म्हणजे 57 मिनिट 30 सेकंद राहतात. म्हणजे 4 तास 57 म्हणजे 4:57 30 सेकंद ही जी वेळ आहे तर ते घड्याळ जे आहे तर ते दर्शवत असणार आहे, कारण ते एका तासाला 5 मिनिटांनी मागे पडेल. ऑप्शन 1 आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8. तर हा दिशावरती आधारित प्रश्न आहे. काय दिलेला आहे? एक व्यक्ती पूर्वेला तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या दिशेने 90 अंश कोनात वळाला आणि नंतर 130 अंश कोनात परत घड्याळाच्या दिशेनेच वळाला. तर शेवटी 265 अंश कोनात तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वळाला. तर सध्या त्या व्यक्तीचे तोंड कोणत्या दिशेला असेल? तर या 8 दिशा आहेत. तर आता प्रत्येक दिशा एकूण किती सर्कल असतं 360चं असतं. प्रत्येक लगतच्या दिशेमध्ये किती अंशाचा कोन आहे? 45 अंशाचा असतो, हे लक्षात घ्या. तर आता काय दिलं आहे? तो व्यक्ती सुरुवातीला कुठे तोंड करून उभा आहे? पूर्वेला तोंड करून उभा आहे. म्हणजे ह्या दिशेला त्याचं तोंड आहे. समजा ती व्यक्ती या ठिकाणी आहे, मग त्याचं तोंड कुठे? पूर्वेला आहे, म्हणजे या ठिकाणी आहे. ती व्यक्ती काय सुरुवातीला 90 अंश वळली, म्हणजे ती कुठे आली? इथे आली. दक्षिणेकडे त्याचं तोंड झालं, कारण ती घड्याळ दिशेने वळली. परत ती किती? 130 अंश वळली, म्हणजे हे 90 आणि इकडचे हे 30, म्हणजे सध्याला तिचं तोंड या दिशेला झालेलं आहे. मग काय सांगितले? नंतर ती घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 265 अंश वळली. म्हणजे इथून जर तुम्ही पाहिलं हे 90 आणि 130 किती झालं? 220. म्हणजे इथून जर ती परत तिच्या जागेवर जर गेली तर किती? 220 कमी होणार. मग राहिले किती? 265मधून 220 गेले, राहिले किती? 45. म्हणजे तिचं तोंड आता कुठे असणार आहे? या दिशेला असणार. तर इकडची दिशा कोणती असते? तर ती ईशान्य दिशा असते. म्हणजे 90 अधिक 130 वजा 265 केलं तर किती येतं? 45, म्हणजे वजा 45. म्हणजे डाव्या साईडला वजा म्हणजे कसं येईल? म्हणजे ह्या डायरेक्ट बेरीज करून जर तुम्ही काढलं तरी पण काढू शकता, किंवा दिशानुसार तुम्ही घेऊन देखील काढू शकता. म्हणजे इथे काय 45 अंश म्हणजे मागे जाणार तो घड्याळाच्या मागे. म्हणजे सुरुवातीची दिशा आहे त्याच्या 45 डिग्री त्याचं तोंड इकडे होणार. म्हणजे कोणती दिशा असणार आहे तिकडे? तर त्या दिशेला ईशान्य दिशा असणार आहे. तर ईशान्य दिशा कशामध्ये दिले? तर इथे पर्याय क्रमांक 1मध्ये दिलेला आहे. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9. तर काय दिलं आपल्याला इथे? 8 व्यक्ती MNOPQRS आणि T एका सरळ रेषेत दक्षिणेकडे तोंड करून बसलेल्या आहेत. तर आता इथे आपण एक रेष ओढून असं दक्षिणेकडे त्यांचं तोंड करूया. किती व्यक्ती आहेत? 8 व्यक्ती आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8. एकूण 8 व्यक्ती ज्या आहेत तर त्या दक्षिणेकडे तोंड करून बसलेल्या आहेत. आता R आणि P यांच्यामध्ये फक्त 2 व्यक्ती आहेत. असा जेव्हा प्रश्न येत होता ना, शेवटची लाईन पाहिलं म्हणजे शेवटच्या ओळीमधून त्याची सुरुवात होत असते, हे फक्त तुम्ही लक्षात घ्या. तर आता हे बाकीचं नंतर आपण वाचू. शेवटचा प्रश्नात बघा काय तरी M हा ओळीच्या टोकाला बसतो. मग आता डाव्या बसतो का उजव्या बसू दिलं नाही, पण इकडे पण M लिहूया आपण आणि इकडे पण M लिहून टाकूया, कारण कोणत्या टोकाला बसला M आपल्याला शेवटी दिलेलं नाही. T हा Qच्या लगेच उजवीकडे बसतो. तसेच R हा उजव्या टोकापासून बघा इथे दिले R हा उजव्या टोकापासून कितव्या क्रमांकावर आहे? 4थ्या क्रमांकावर आहे. म्हणजे Rची जागा आपल्याला मिळाली 1 2 3 आणि 4. या ठिकाणी कोण बसणार आहे? R बसणार आहे असं त्यांनी दिलेलं आहे. परत काय म्हणलं आहे? M हा ओळीच्या एका टोकाला बसतो, ते झालं. तर T हा Qच्या लगेच काय? लगेच डावीकडे बसतो. आता Qच्या लगेच डावीकडे कोण बसतोय? तर तो T बसतोय. तर आता Rशी संबंधित काय वाक्य दिलं आहे बघा. इथे काय दिलं आहे? Q हा Rच्या डावीकडे दुसरा, म्हणजे इथे काय असणार आहे? Q असणार आहे डावीकडून दुसरा, म्हणजे इथे Q आला. त्यानंतर आता Q आणि Rशी संबंधित वाक्य कोणतं आहे ते पाहायचं. तर शेवटी काय दिलं आहे आपल्याला? T हा Qच्या लगेच उजवीकडे बसतो. म्हणजे Q कुठं बसतोय? Tच्या लगेच उजवीकडे बसतो. म्हणजे इथे काय येणार? आपलं T येणार, कारण Tच्या लगेच उजवीकडे आहे. सॉरी काय दिले? T हा Qच्या लगेच उजवीकडे बसतो. म्हणजे T कुठे येणार आहे? इथे Qच्या उजवीकडे, म्हणजे इथे T येणार आहे या ठिकाणी. तर Q T R आपल्याला ह्या तिघांचे स्थान मिळालेलं आहे.
तर आता इथे जर तुम्ही वाक्य पाहिलं तर काय दिले, क्यू आणि यम मध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्याच पी आणि यसमध्ये आहेत. आणि पहिलं वाक्य काय दिले, आर आणि पी यांच्यामध्ये जेवढ्या म्हणजे आर आणि पीमध्ये दोनच व्यक्ती आहेत, म्हणजे पी इथे तरी येणार किंवा इथे शेवटी तरी येणार. तर तुम्ही जर इथे पाहिलं तर क्यू आणि यममध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्याच पी आणि यसमध्ये आहेत. तर पी जर इकडे घेतला तर इथे मध्ये येणार नाही, त्यामुळे पीची जागा इथे नसणार आहे, तर तो इकडे शेवटी असणार आहे. म्हणजे इथे काय येणार, इकडच्या साईडला यम येणार आणि इकडे पी येणार. तर क्यू आणि यममध्ये किती व्यक्ती आलेत, एकच व्यक्ती आहे, तेवढ्याच पी आणि यसमध्ये आहेत, म्हणजे इथे यस येणार इथे. तर आता काय दिलं, यस हा यनच्या लगेच डावीकडे बसतो, म्हणजे इथे यन येणार. मग राहिलं काय फक्त आपलं, तर कोणता राहिला आपला इथे, काय फक्त ओ आहे, तर तो इथे बसेल. म्हणजे यम ओ क्यू टी आर एस एन पी असा क्रम लागेल. तर आपल्याला काय विचारलं आहे, तर खालीपैकी कोणती व्यक्ती ओळीच्या टोकाला शेवटी कोण बसेल आहे. तर इथे ओळीच्या टोकाला इकडे सुरुवातीला यम आहे आणि इकडे शेवटी पी आहे. पर्यायात जर तुम्ही पाहिजे यम दिलेलं नाही तर काय दिले, फक्त पी दिले, म्हणून पी हा असलेला पर्याय आपलं योग्य आन्सर असणार आहे. तर बघा पी कशामध्ये दिले, ऑप्शन 1 मध्येच दिलेलं आहे. तर पीच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, कारण शेवटच्या साईडला पीच आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 10. तर काय दिलं आपल्याला इथे, सागर हा विराजपेक्षा उंच आहे. तर आता इथे काय करूया आपण, सागरला यस लिहूया, आपण मराठीतच लिहूया सागर. तर हा सागर सा लिहूया आपण. सागर हा कोणापेक्षा उंच आहे, तर तो विराजपेक्षा उंच आहे, तर विराजला हे वी लिहूया आपण. परत काय दिले, अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. तर आता ह्या इथे खाली अजित लिहूया, तो कोणापेक्षा उंच आहे, श्रीकांतपेक्षा उंच आहे दिले. परत पुढं काय दिले, सुजित हा सागरपेक्षा उंच आहे. सागर इथं आहे, मग इकडे कोण असणार आहे, सुजित. म्हणजे सुजित काय आहे, सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे. म्हणजे हे इकडे ह्याच्या पुढे काय येणार, हा श्रीकांत, इकडचा श्रीकांत इकडे येणार आणि हे देखील पुढे येणार. मग आपल्याला काय विचारले, सर्वात जास्त उंची कोणाची. तर हा श्रीकांतपेक्षा उंच कोण आहे, अजित उंच आहे. आणि सुजितपेक्षा उंच श्रीकांत आहे, म्हणून अजित जो आहे तर तो सुरुवातीला येणार. म्हणजे सर्वात उंच कोण असणार आहे, तर यातला अजित असणार आहे. तर अजित कशामध्ये दिलं आहे आपल्याला, तर अजित हे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे आपल्याला, तेच आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. तर आता हा देखील म्हणजे ॲनॉलॉजीवरती हा प्रश्न आहे, लक्षात घ्या. तर काय दिलं आपल्याला, GOAL साठी काय दिले त्यांनी, HPBBK. तर POST साठी काय असणार आहे. तर आता हे जर तुम्ही पाहिलं तर जी नंतर काय येतं, लगेच एच येतं, ओ नंतर काय येतं, पी येतं, ए नंतर काय येतं, बी येतं. म्हणजे एक एकने पुढे वाढत चाललं आहे त्याप्रमाणे. आणि शेवटचं काय आहे इथे तुम्ही पाहू शकता, यल आहे, फक्त तिथे मागे घेतले KL. म्हणजे इथे +1 +1 +1 -1 असं केलं आहे. मग P+1 काय येतं, इथं क्यू येतं, त्यानंतर O+1 पी येतं, म्हणजे QPS+1 टी, QPT, आणि पुढे टीच्या मागे 1, म्हणजे इथे काय येणार, यस येणार, म्हणजे QPTS हा पर्याय तुमचा योग्य असणार आहे. तर पोस्टसाठी काय येणार आहे, QPTS पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे, तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 12. तर इथे आपल्याला एक क्रमाने एक अक्षरमालिका दिलेली आहे. तर इथे मधले जे शब्द आहेत तर ते आपल्याला इथे भरायचे होते. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे काय ABC, परत AABBCC, परत काय AAABBBCCC, याप्रमाणे मालिका एक सिंगल डबल ट्रिपल अशी होत चाललेली आहे. मग सुरुवातीला काय ABC येणार, मग सुरुवातीला C येणार, परत AABBCC, म्हणजे परत देखील Cच येणार, परत AAABBB, म्हणजे इथे A येणार, इथे B येणार, म्हणजे इथे AB, परत CCC पुढे आलं, परत AAAA BBBBCCCC, म्हणजे इथे काय राहिलं, शेवटी B राहिलं, म्हणजे CCABB. कशात दिसते तुम्हाला, इथे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 13. तर काय दिलं आपल्याला इथे, मिलिटरी हा शब्द 1 2 3 2 4 5 6 असा लिहितात. तर त्याप्रमाणे लिमिटसाठी काय आहे, तर इथे काय असतं, ज्याप्रमाणे शब्द दिले ना त्याप्रमाणेच अंक दिलेले असतात. एमसाठी 1 आहे, तर आपल्याला लिमिटसाठी पाहिजे, तर इथे एलसाठी जर तुम्ही पाहिला 3 नंबरचं काय आहे, 3 आहे, सुरुवात 3 ने होणार आहे. तर सुरुवात 3 ने होणार आहे, तुम्ही जर इथे 4 पर्याय पाहिले, सुरुवात 3 ने होणारा कोणता पर्याय आहे,
पर्याय 1 आहे. तर जास्त वेळ न घालवता हे असे डायरेक्ट प्रश्न तुम्ही सॉल्व करू शकता. तर बाकी तुम्ही जरी लावून पाहिल तर टी किती नंबरला आहे? 5 नंबरला आहे. 5 नंबरला कोणता आहे? ते अंक 4 अंक आहे. मग इथे टीसाठी काय येतं? 4 येतं. मग इथे ऑप्शन 1 जे आपण काढले ते आपलं योग्य आन्सर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 14. इसवी सन 2014 या वर्षीचा प्रजासत्ताक दिन रविवारी होता. आता प्रजासत्ताक दिन कधी असतो? 26 जानेवारीला असतो. तर तो 2014ला रविवारी होता. तर इसवी सन 2013 म्हणजे मागच्या वर्षी ह्या वर्षीचा बालदिन. तर आता बालदिन कधी असतो? 14 नोव्हेंबरला असतो. 14 नोव्हेंबरचा आपल्याला काय करायचं आहे? इथे बालदिन या दिवशी कोणता वार होता ते आपल्याला इथे काढायचं आहे. तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे? मागे जायचं आहे. म्हणजे इथे जर पाहिलं तर जानेवारीची 26 जानेवारी म्हणजे हे 26 दिवस प्लस मागचा महिना कोणता? डिसेंबरचे 31 दिवस आणि 14 नोव्हेंबर म्हणजे राहिलेले वरचे किती? 16 दिवस. मग ह्यांची काय करावं लागेल? आपल्याला इथे बेरीज करावं लागेल. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं 6 6 12 आणि 1 13 आणि हे किती येते? 73 बेरीज येते. आणि ह्या 73ला जर तुम्ही 7ने भागलं तर किती येतं? 7 10 70. बाकी किती उरते? 3 उरते. बाकी 3 उरते. पण आपल्याला काय मागं जायचं आहे? हा रविवारी हा 26 जानेवारी होता. ह्याच्या मागे 3 दिवस जर तुम्ही गेला तर कोणता वार असणार आहे? शनिवार, शुक्रवार आणि गुरुवार. म्हणजे गुरुवार जो आहे तर तो बालदिन दिवशी असणार आहे. तर गुरुवार कशामध्ये दिले आपल्याला? तर ते गुरुवार जे आहे तर ते पर्याय क्रमांक 3मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. तर काय दिले आपल्याला इथे? कालच्या परवाचा वार. आता कालच्या परवाचा वार सोमवार होता. म्हणजे मागे काल आणि परवा म्हणजे एकूण 3 दिवस मागे. 3 दिवस मागे सोमवार होता. मग आज कोणता वार असणार आहे? मंगळवार, बुधवार, गुरुवार. म्हणजे आज गुरुवार होता आणि कालच्या परवा म्हणजे बुधवारच्या परवा सोमवार होता. तर उद्याच्या परवा कोणता वार असेल? तर आजचा वार कोणता आहे? आपला बुधवार आहे. तर बुधवारचा उद्याचा वार कोणता? गुरुवार. आणि गुरुवारच्या परवा कोणता असणार आहे? शनिवार असणार आहे. तर शनिवार कशामध्ये दिले आपल्याला इथे? तर सॉरी, आजचा वार कोणता असणार आहे? आपला गुरुवार असणार आहे. कारण गुरुवारच्या परवाचा वार सोमवार होता. म्हणजे कालच्या परवाचा वार सोमवार होता. म्हणजे आजचा वार कोणता असणार आहे? गुरुवार असणार आहे. तर आपल्याला काय विचारलं आहे? उद्याच्या परवाचा वार. म्हणजे गुरुवारच्या उद्याचा वार शुक्रवार आणि त्याच्या परवाचा वार विचारलेला आहे. थोडं करेक्शन करून घ्या. कोणता वार असणार आहे? गुरुवारच्या पुढे 3 दिवस म्हणजे कोणता? रविवार असेल. म्हणजे प्रश्नाचं तुम्हाला याचं ॲन्सर मिळून जाईल. ऑप्शन 2 रविवार हेच आपल्या या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात. तर काय दिलं आपल्याला इथे? काही गुलाब जास्वंद आहेत. मग आता इथे 3 स्टेटमेंट दिलेत आपल्याला. त्याच्यावरून 3 निष्कर्ष दिलेत. तर आता इथे काय म्हणतो? काही गुलाब जास्वंद आहेत. तर आता हे काही आता इथे असं आपण इथे लिहूया. काही गुलाब जास्वंद आहेत. तर गुलाबाला आर लिहूया रोज आणि जास्वंदाला जे लिहूया. सर्व जास्वंद बगीचे आहेत. आता सर्व जास्वंद बगीचे आहेत म्हणजे हे बगीचे जे आहेत तर ते सर्व जास्वंद जे बगीचे आहेत. मग बगीचेला आपण बी लिहूया. परत काय दिले? काही मोगरा जास्वंद आहेत. आता काही मोगरा जे आहेत तर ते काय आहेत? जास्वंद आहेत. तर हे कशामध्ये लिहू शकतो आपण? असं म्हणू शकतो ना. काही मोगरा जे आहेत तर ते जास्वंद आहेत. मोगराला यम लिहूया इथे. तर आता निष्कर्ष पहा. काही बगीचे मोगरा आहेत. तर बगीचे आणि मोगऱ्याचा इथे काय संबंध दिसतोय तुम्हाला? नाही. म्हणजे दिसतोय इथे संबंध तुम्हाला. इथे जर तुम्ही पाहिलं तर काही बगीचे जे आहेत तर ते काय आहेत? मोगरा आहेत. तर हे निष्कर्ष 1 सिद्ध होतं. त्याप्रमाणे निष्कर्ष 2 काय आहे? काही गुलाब बगीचे आहेत. काही गुलाब म्हणजे रोज हे काय आहेत? बगीचे आहेत. तर पाहू शकता इथे बगीचेमध्ये काही जे आहेत तर इथे गुलाब येतात. म्हणजे दुसरा सुद्धा निष्कर्ष जो आहे तर तो योग्य ठरतो. त्याप्रमाणे तिसरा काय? सर्व बगीचे जास्वंद आहेत. सर्व बगीचे जास्वंद आहेत का? नाही. तर कारण त्यातले काही जे आहेत तर ते काय आहेत? मोगरा पण आहेत. म्हणजे हे तिसरं जे आहे तर ते निष्कर्ष चुकीचा ठरतो. हे फक्त निष्कर्ष 1 आणि 2 जे आहे तर ते योग्य असणार आहेत. जे की पर्याय क्रमांक 1मध्ये आपल्याला दिलेलं आहे. तेच आपल्या या प्रश्नाचे योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न क्रमांक 17. काय दिले? एका परीक्षेत विनयला अनिकेतच्या दुप्पट गुण मिळाले. पारसला संजयच्या निम्मे गुण मिळाले व संजयला विनयच्या निम्मे गुण मिळाले. तर पारसला अनिकेतच्या किती पट गुण मिळाले? तर आता गुण किती मिळाले दिले नाही, फक्त किती पटीने जास्त मिळाले हे आपल्याला शोधायचं आहे. तर समजा इथे काय दिले? विनयला अनिकेतच्या दुप्पट मिळाले. म्हणजे विनयला अनिकेतच्या दुप्पट. समजा अनिकेतला 10 गुण मिळाले. अनिकेतला आपण इथे 10 लिहूया. त्याप्रमाणे विनयला अनिकेतच्या दुप्पट. आता अनिकेतला 10 मिळालेत म्हणजे विनयला किती मिळाले असणार? 10च्या दुप्पट 20 गुण मिळाले समजा फक्त. त्याप्रमाणे
पारसला संजयच्या निम्मे गुण मिळाले व संजयला विनयच्या निम्मे. आता विनयला 20 आहेत म्हणजे संजयला किती असणार आहे तर 20च्या निम्मे 10. आणि पारसला अनिकेतच्या किती पट गुण मिळाले आपल्याला काढायचं आहे. पण पारसला संजयच्या निम्मे मिळाले, संजयला किती 10 मिळालेत, पारसचे किती असणार 10च्या निम्मे 5 असणार आहेत म्हणजे पारसला 5 मिळाले. तर पारसला अनिकेतच्या किती पट गुण मिळाले तर पारसला 5 मिळालेत, अनिकेतला 10 मिळालेत. मग 5च्या किती पट आहेत ते दुप्पट आहेत. म्हणजे अनिकेतच्या किती पट आहेत ते निमपट आहेत. म्हणजे पारसला अनिकेतच्या निम्मे म्हणजे अनिकेतला 10 आहेत त्याला 5 आहेत. म्हणजे पारसला अनिकेतच्या निम्मे गुण मिळाले असं आपण म्हणू शकतो. तर आता निम्मे गुण मिळाले हे पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेलं आहे, तेच आपल्या या प्रश्नाचे योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न, परस्पर संबंध ओळखा. मध कोण बनवतं, मधमाशी बनवते. तर कात कशापासून मिळतो आपल्याला, खैर. खैर या झाडापासून आपल्याला कात भेटतो. म्हणून इथे सरळ ॲनालॉजी होती. मध जसे मधुमाशीकडून मिळतो तसा कात जो आहे तर तो खैरापासून मिळतो. ऑप्शन 1 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात. तर हा देखील प्रश्न नातेसंबंधावरती आहे, तर ते तुम्ही पाहू शकता. तर आता नाते ओळखायचं आहे. तर आता हे असा प्रश्न येतो तेव्हा आपल्या नात्यांमध्ये जे कोण आहेत त्यामध्ये जर तुम्ही ठेवून हे ॲन्सर काढलं तर ते लवकर सॉल्व्ह होऊ शकतं. तर इथे काय दिले, एका व्यक्तीकडे बोट दाखवून विजय काय म्हणतो, रोहिणीला म्हणतो, तिसऱ्या एका व्यक्तीकडे बोट दाखवून, त्याची आई, तो जो कोणी उभा आहे त्याची आई तुझ्या वडिलांची एकमेव मुलगी आहे. आता त्याची आई तिच्या वडिलांची एकमेव मुलगी कोण असणार आहे, रोहिणी काय असणार आहे, स्वतःच असणार आहे. मग आता तो जो मुलगा आहे त्याची आई म्हणजे कोण असणार आहे, रोहिणीच असणार आहे. मग त्या मुलाची, त्या रोहिणी त्या व्यक्तीची कोण असणार, आईच असणार आहे. कारण तो काय म्हणतो त्या मुलाला, त्याची म्हणजे रोहिणीला म्हणतो त्या मुलाची आई तुझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी. आता तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी कोण, रोहिणीच होणार आहे. मग रोहिणी त्याची आई म्हणजे कोण झाली तर त्या मुलाची आई झाली. मग रोहिणीचे त्या व्यक्तीशी संबंध काय असणार आहे, त्याची आईच असणार आहे. इथे फक्त प्रश्न फिरून विचारलेला आहे. त्यावेळेस कसं असतं, प्रेशर असतं, त्यामुळे आपण असले प्रश्न जे आहेत तर ते चुकू शकतात. फक्त थोडं लक्ष देऊन सोडवलं तर हे लगेच सुटतात, खूप सोपे असतात. पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 20 काय दिलं आपल्याला इथे, प्रदीप, अशोक, सुधीर व दीपक कॅरम खेळत आहेत. प्रदीप व सुधीर एकमेकांचे भिडू असून समोरासमोर बसले आहेत. कोण, प्रदीप व सुधीर. तर आता हे चौघजण जे आहे तर ते आता हे आपण समजूया कॅरम आहे, हे चौघं कॅरम खेळत आहेत. सुधीरच्या डावीकडे अशोक बसला आहे. जर दीपकचे तोंड पूर्वेला असेल, आता दीपकचे तोंड पूर्वेला असेल तर दीपक असा बसलेला आहे, म्हणजे तो या ठिकाणी बसला असेल कारण त्याचे तोंड पूर्वेला आहे. तर उत्तरेला तोंड कोणाचे आहे, तर ह्या दिशेला इकडे वर उत्तरेला तोंड म्हणजे इथे कोण बसलेलं आहे ते आपल्याला काढायचं आहे. तर आता इथे जर प्रश्न तुम्ही जर वाचला तर प्रदीप आणि सुधीर जे आहे तर एकमेकांचे भिडू असून समोरासमोर बसलेत. म्हणजे इकडे प्रदीप आणि सुधीर इथे कुठेही येऊ शकतात. फक्त काय दिले, सुधीरच्या डावीकडे अशोक बसला आहे. आता अशोक जो आहे सुधीरच्या डावीकडे बसलेला आहे. इथे जर सुधीर घेतला तर डावीकडे कोण येतो, दीपक येतो. म्हणजे इथे तर येणार नाही. मग इथे कोण येणार, इथे प्रदीप येणार आणि इथे वर कोण येणार, सुधीर येणार. सॉरी कोण येणार वर या ठिकाणी, तर इकडे कोण येणार, इकडे सुधीर येणार. आणि त्याच्या डावीकडे जर तुम्ही पाहिलं तर कोण बसलेला आहे ते त्याच्या डावीकडे, तर तो अशोक बसले म्हणजे कोण बसलेला आहे, प्रदीप आणि सुधीर हे एकमेकांची भिडू आहेत. मग इथे जर प्रदीप आला तर इथे कोण येणार, सुदीप येणार आहे आणि तिकडे अशोक येणार आहे. फक्त आपल्याला विचारले उत्तरेकडे दिशेला कोण बसला आहे, तर इथे प्रदीप आपला आन्सर अगोदरच निघालेलं. तर प्रदीप जो आहे तर तो उत्तरेकडे दिशेला तोंड करून बसलेला आहे, जे की पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिलेला आहे. तर सोपा प्रश्न होता हा. तर पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 21 तुम्ही इथे पाहू शकता. तर इथे आपल्याला एक बॉक्स दिला आहे, तुम्ही इथे पाहिलं तर इथे एक प्रश्नचिन्ह आहे. तर ह्या प्रश्नचिन्हा जागी काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर आता इथे जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केलं, 3, 4, 5 हे काय आहेत, पायथागोरसचे त्रिकुट आहेत. म्हणजे 5चा वर्ग वजा 3चा वर्ग केलं तर काय येतं, 16 म्हणजे 4चा वर्ग येतं. हे पायथागोरसचे त्रिकुट आहे. त्याप्रमाणे 61चा वर्ग किती असतो, 3721 आणि 11चा वर्ग किती असतो, 121. 3721 मधून 121 गेलं किती राहिलं, 36 राहिलं. 36 ह्या कशाचा वर्ग आहे, 60चा आहे. म्हणजे हे पायथागोरसचे त्रिकुट तुम्हाला दिलेले आहेत. त्याप्रमाणे आता मध्ये काय दिले आपल्याला, इथे 9 प्रश्नचिन्ह आणि 41 दिले आहे बघा. तर आता 41चा वर्ग जर तुम्ही पाहिला तर किती असतो, 1681 असतो. त्यामधून 9चा वर्ग 81 वजा केलं काय राहिलं, फक्त 1600 राहतं. 1600 हे कशाचा वर्ग आहे,
40चा वर्ग आहे. म्हणजे इथे प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला पाहिजे, तर 40 यायला पाहिजे. तर 40 कशामध्ये दिले आहे आपल्याला, तर ऑप्शन सी मध्ये तुम्ही पाहू शकता 40 दिलेलं आहे. तेच या प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 22. वडिलांचे आजचे वय हे मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. 10 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक 50 वर्षे असल्यास वडिलांचे आजचे वय काढायचं आहे. तर वय वारीवरती आधारित हा प्रश्न आहे. तर आता गणितात दिल्याप्रमाणे जर तुम्ही पाहिलं तर आपण काय करूया, मुलाचे आजचे वय जे आहे तर ते आपण x मानू. तर वडिलांचं वय काय आहे, मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. वडिलांचं वय काय येणार आहे, मुलाच्या वया तिप्पट म्हणजे 3x येणार. मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. परत काय म्हणले, 10 वर्षानंतर दोघांच्या वयातील फरक जो आहे तर तो किती येतो, 50 येतो. आता 10 वर्षानंतर वडिलांचं वय काय येणार आहे, 3x अधिक 10 येणार. त्याप्रमाणे मुलाचं वय काय येणार, x अधिक 10. दोघांच्या वयातील फरक म्हणजे 3x अधिक 10 वजा x अधिक 10 बरोबर किती, 50 दिले. तर आता ह्या 3x मधून हे x गेले, किती राहिले, 2x राहिले. आणि अधिक 10ला हे इकडं हे वजा चिन्ह जर आत कंसात मल्टिप्लाय केलं तर ते वजा 10 होईल. अधिक 10 वजा 10 कट होईल. मग 2x बरोबर काय राहतं, 50. x बरोबर काय होईल, 50 भागिले 2 म्हणजेच 25 वर्ष. हे काय आलं, मुलाचं वय आलं. वडिलांचं वय काय, मुलाच्या तिप्पट. 3 गुणिले x 3 गुणिले 25 म्हणजेच किती येणार आहे, 75 वर्ष येईल. तर आपल्याला वडिलांचं वय विचारलेलं तर ते किती आलेलं आहे, 75 वर्ष. तर 75 वर्ष हे आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. तेच आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. तर काय दिलं आपल्याला इथे, एका सांकेतिक भाषेत रमेश हा शब्द MARHSE असा लिहिला तर त्याच भाषेत नागेश हा शब्द कसा लिहिला जाईल. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं RAMESH तर इथे A 2 नंबरला आहे, इथे A 2 नंबरला आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर इकडे यस इकडे शेवटून 2 नंबरला आहे, इकडे पण यस शेवटून 2 नंबरला आहे. म्हणजे दुसऱ्या आणि शेवटून 2 नंबरच्या शब्दांची जी आहे तर ती जागा चेंज केली नाही. म्हणजे इकडे नागेशमधलं हे ए इकडे आय असं राहणार आहे आणि तिकडचं शेवटचं यस जे आहे तिथलं यस पण जे आहे तर ते आहे असं राहील. फक्त इथे काय केलेलं आहे त्यांनी, हे सुरुवातीचं आर जे आहे तर इथे 3 नंबरला गेले आणि 3 नंबरचा यम सुरुवातीला आलता. त्याप्रमाणे हे नागेशमधला जी जो आहे तर तो सुरुवातीला येणार आणि त्यानंतर यन जे आहे हे यन हे 3 नंबरला जाणार. मग GANS असं याचं सुरुवात येणार. GAN आणि मधला काय एच, इथं एच आणि ईचे जे आहे म्हणजे ई आणि एचची जागा बदलणार. म्हणजे इथे एच येणार आणि एस नंतर ई येणार. मग GANHSE कशामध्ये दिले आपल्याला, तर इथे पर्याय क्रमांक 3 मध्ये तुम्ही पाहू शकता दिलेलं आहे. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न, तर घड्याळाच्या काट्यांमध्ये आपल्याला कोन काढायचा. काय दिले, घड्याळाच्या 2 काट्यात 3:30 वाजता म्हणजे 3 वाजून 30 मिनिटांनी किती अंशाचा कोन होईल. तर आपला सूत्र काय असतं, 30 गुणिले आवर म्हणजे 30 गुणिले तास वजा 11/2 गुणिले काय करतो आपण, मिनिट करतो. म्हणजे आपल्याला वेळ किती दिली आहे, 3:30 वाजताची वेळ दिलेली आहे. म्हणजे 3 वाजून 30 मिनिट. मग 30 गुणिले आवर 30 तरी किती होणार आहे, 90 वजा 11/2 गुणिले मिनिट किती आहेत, हे 30 आहेत. बे 15 30 आणि हे 15 गुणिले 11 केलं तर किती येतं, 165 येतं. आणि 165 आणि 90 ह्याच्यामध्ये फरक कितीचा आहे, 75चा आहे. म्हणजे कोण कोणता असणार आहे, 75 अंश जो आहे तर तो 3:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यामध्ये असणार आहे 75 अंश. तो मायनसमध्ये येऊ किंवा काय असो तो प्लसमध्येच घ्यायचा 75 अंश. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 25. तर आता इथे आपल्याला एक, तर बघा याप्रमाणे जे आहे तर ती डायग्रॅम दिलेली आहे आपल्याला. एक त्रिकोण दिला आहे तर एकूण त्रिकोणांची संख्या आपल्याला मोजायची आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर हा सरळ दिसणारा एक त्रिकोण आणि हा मधला एक आणि अशी एक दिले हा वरचा एक. इथे जर तुम्ही मोजले 1 2 टोटल मधला एक 3 परत एकूण मोठा 4 परत हे असा उभा एक 5 6 7 आणि हे 8. इथे सांगता येत नाही पण एकूण जे आहेत तर त्रिकोण त्यामध्ये जे आहे तर एकूण 8 त्रिकोण जे आहेत तर ते तयार होतात. तर तुम्ही घरी देखील म्हणजे करू. इथे डायग्राम थोडी इथे ज्या मुलांनी सोडवलं आहे त्याने थोडी डायग्राम म्हणजे थोडे त्याने खराब दिसत आहे. तर डायग्राम कशी होती मी तुम्हाला आत्ता काढून दाखवलेली आहे. तर एकूण त्रिकोणांची संख्या काढायची होती तर एकूण त्यामध्ये 8 त्रिकोण होते. म्हणजे ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. हेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर मित्रांनो, आपला नाशिक
जिल्हा ग्रामीणचा म्हणजेच 7 जुलै 2024 साली झालेला नाशिक ग्रामीण पोलीस शिपाईचा आपला पेपर सुरू आहे. तर त्याचा आज आपण इथे भाग 1 पाहिला, ज्यामध्ये आपण बुद्धिमत्तेशी संबंधित जे काही महत्त्वाचे असे 25 प्रश्न होते ते आपण स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.